ह्या वर्षाचा सर्वात मेन सल्ला तुम्हाला देतो, हे काम अजिबात टाळू नका। खरीप मधले सर्व पिकं मक्का, कापूस, तूर, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, हळद, अद्रक, ऊस आणि भाजीपाला वर्गीय सर्व पिके, सर्व पिकांसाठी हा अतिशय रामबाण, अचूक आणि फक्त 550 रुपये खर्च असलेला प्रॉडक्ट आहे। मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही हाच प्रॉडक्ट घ्या, मी यातले कंटेंट तुम्हाला सांगतो। ह्या कंटेंटचं कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही बीज प्रक्रिया करा। या बीज प्रक्रियेमुळे खर्चात 50% बचत होईल, 100% जर्मिनेशन मिळेल, मुळांचा विकास हा अतिशय जोमदार असेल, मुळांचा विकास असल्यामुळे झाडाचा विकास जोमदार असेल आणि खतांची बचत ही मोठ्या प्रमाणावर होईल। सोयाबीन असेल तर एकरी 550 रुपये खर्च येईल, कापूस असेल तर एकरी 100 ते 150 रुपये खर्च येईल, कारण कापसाच्या 5 पाकिटांसाठी 1 किट पुरेसे आहे। मका असेल तर साधारणतः 2 ते 3 पाकिटांसाठी 1 किट पुरेसे आहे, म्हणजे 550 रुपये मक्याला खर्च येईल। तूर असेल तर 25-30 किलो तूरसाठी 1 किट खर्च येईल, म्हणजे 4-5 एकरसाठी 500-550 रुपये खर्च येईल। सोयाबीन असेल 1 एकरसाठी, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी 5 एकरसाठी 1 किट वापरलं तरी भरपूर आहे, 5 एकरच्या बियाण्यासाठी। हळद, अद्रक एकरी 550 रुपये खर्च आहे, भाजीपाला वर्गीय पिकांसाठी एकरी 550 रुपये खर्च आहे, याच्यापेक्षा जास्त खर्च नाही। याच्यामध्ये पहिलं प्रॉडक्ट आहे NPK कॉन्सो। जेही तुम्ही पीक घ्याल, समजा आता मका आपल्याला घ्यायचा आहे, मला 8 किलो मक्याला ट्रीटमेंट करायची, 8 किलो बियाणं आधी ओपन करा, आधी सगळ्यात आधी NPK कॉन्सो बियाण्यावर शिंपडून द्या, बियाणं ओलं होईल, त्यानंतर त्याच्यामध्ये 3 पावडर येतील, ट्रायकोडर्मा, वॅमिझोन आणि ह्युमॉल गोल्ड, तिन्ही पावडर फोडा आणि त्या बियाण्यावर टाका। ओलाव्यामुळे ती सगळी पावडर त्याला चिपकेल आणि दोघी हातांनी फक्त त्याला हलकंसं चोळून घ्या। 20 मिनिटं झाडाच्या खाली सावलीत वाऱ्यामध्ये ठेवा, ड्राय होऊन जाईल। दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पेरणी केली तरी चालेल, टोकन केलं तरी चालेल, पण ही बीज प्रक्रिया अजिबात टाळू नका। ही प्रक्रिया केली तर तुम्हाला उत्पन्नामध्ये आमूलाग्र बदल दिसतील। मित्रांनो, हे असंख्य टेस्टेड याचे टेस्टोमिनियल्स आहेत, अनुभवाचे बोल आहेत, शूटिंग्स आहेत। हा प्रॉडक्ट तुम्ही 100% बीज प्रक्रियेसाठी वापरा। तर ह्या वर्षी बीज प्रक्रिया करताना याच्यात बुरशीनाशक टाकायचं नाही। कीटकनाशकाची गरज असेल तर तुम्ही टाकू शकतात, बुरशीनाशक वापरण्याची आवश्यकता नाही, यामध्ये ऑलरेडी बुरशीनाशक आहे। कीटकनाशक हुमणीसारखा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही 30% FS थायोमेथॉक्झाम 5 मिली प्रति किलो या पद्धतीने चोळलं तरी सुद्धा चालेल, बाकी बुरशीनाशक टाकण्याची आवश्यकता नाही। सोयाबीनमध्ये मागच्या वर्षी चारकोल रॉटने खूप नुकसान झालं, भाजीपाला पिकांमध्ये डंपिंग ऑफचे प्रॉब्लेम आहे, मक्यामध्ये जो मर रोग येतो, उशिरा येणारा मर रोग, खालून पानं सुकतात, तो सगळा प्रॉब्लेम कंट्रोल करण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं अतिशय गरजेचं आहे। ही प्रक्रिया केल्यानंतर 99% चान्स नाही की आपलं पीक बुरशीमुळे किंवा रोगामुळे जमिनीमध्ये खराब होईल। तर यावर्षी हे काम अजिबात टाळू नका। अमृत प्लस बीज प्रक्रिया किट 500-550 रुपये, 550 रुपयाच्या वर पैसे देऊ नका। हा माझा व्हिडिओ तुम्ही दाखवा की ह्या रेटला हे मिळतं, या रेटप्रमाणेच तुम्हाला ते घ्यायचे। तर हे बीज प्रक्रिया किट नक्की वापरा। अमृत प्लस बीज प्रक्रिया किट प्रति 8 किलो मक्यासाठी पुरेसं होईल, बाकी कॉटन वगैरे याचं मी तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे। तर यामुळे काय फायदे होतात हे सगळं आपण बघितलं आहे।